नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या घरामध्ये देवघर हे केवळ एक कपाट किंवा मंदिर नसते, ते घराचे आध्यात्मिक केंद्र असते. ज्या घरातील देवघर योग्य दिशेला, योग्य पद्धतीने आणि श्रद्धेने ठेवले जाते, त्या घरात सकारात्मक ऊर्जा, सुख, समाधान आणि मानसिक शांतता वाढते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण देवघराबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. देवघर कोणत्या दिशेला असावे? वास्तुशास्त्रानुसार देवघरासाठी सर्वात शुभ दिशा म्हणजे ईशान्य दिशा. उत्तर पूर्व कोपरा म्हणजे ईशान्य दिशा. ही दिशा देवतांची दिशा मानली जाते. या दिशेत सकारात्मक ऊर्जा सर्वाधिक असते. जर ईशान्य दिशा तुम्हाला देवघर ठेवणे शक्य नसेल, तर पूर्व दिशेला देखील तुम्ही देवघर ठेवू शकता. मात्र दक्षिण दिशेला देवघर ठेवणे टाळावे. पूजा करताना आपले तोंड कोणत्या दिशेला असावे? पूजा करताना शक्यतो पूर्वेकडे तोंड करून बसावे. पूर्व दिशा ही सूर्याची दिशा आहे. ज्ञान, तेज, आरोग्य आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानली जाते. जर पूर्व दिशा शक्य नसेल, तर उत्तर दिशेकडून तोंड करून पूजा करावे. त्यानंतर आपल्या घरातील देवघराला किती पायऱ्या असाव्या? स्वामी समर्थ केंद्रांमध्ये 3 पायऱ्यांचे देवघर ठेवण्याची परंपरा आहे. म्हणजेच आपल्या देवघराला 3 पायऱ्या असाव्यात. 3 पायऱ्या म्हणजे श्रद्धेची मांडणी. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहे. पहिली पायरी ही सर्वात वरच्या पायरीवर आपल्या सद्गुरूंचा फोटो किंवा मूर्ती असावी. जर आपण श्री स्वामी समर्थांचे भक्त असाल, तर स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती ह्या पहिल्या पायरीवर ठेवावी. याचा अर्थ असा की आपल्या जीवनात गुरूंचे स्थान सर्वोच्च आहे. त्यानंतर दुसरी पायरी. या पायरीवर आपले कुलदेवता, कुलदेवी, ग्रामदेवता तसेच घरातील टाक ठेवावेत. घरात गरजेपेक्षा जास्त टाक ठेवू नये. ज्या देवतांची घराण्यात परंपरा आहे, तेवढ्याच देवदेवतांचे टाक हे घरात ठेवावेत. तुटलेले किंवा खराब झालेले टाक देवघरात ठेवू नये. तिसरी पायरी. या पायरीवर श्री गणपती, बालकृष्ण, महालक्ष्मी, अन्नपूर्णा आणि महादेवाची मूर्ती ठेवावी. या पद्धतीने 3 पायऱ्यांवरती आपल्याला देव ठेवायचे आहेत. त्यानंतर अन्नपूर्ण मातेची मूर्ती देवघरात कशी ठेवावी? अन्नपूर्ण माता म्हणजे अन्नाची देवी. देवीची मूर्ती तांदळाने भरलेल्या चांदीच्या किंवा पितळाच्या किंवा स्टीलच्या वाटीमध्ये ठेवावी. याचा अर्थ घरात अन्नाची कधीही कमतरता भासत नाही. त्यामुळे अन्नपूर्ण देवीची मूर्ती ही तांदळातच ठेवावी. हे तांदूळ वेळोवेळी बदलावे. दर पौर्णिमेला तांदूळ बदलण्याची प्रथा आहे. बदललेले तांदूळ हे पक्ष्यांना खायला द्यावे. थोडे तांदूळ आपल्या धान्यात टाकावे. त्यानंतर महादेवाची पिंड ही कशी असावी? घरातील पूजेसाठी म्हणजेच देवघरात ठेवलेली महादेवाची पिंड ही फार मोठी नसावी. साधारण 1 इंचापर्यंत ही पिंड असावी. ही पिंड पितळ, पंचधातू यांपासून बनलेली असावी. मोठ्या मंदिरामध्ये मोठ्या आकाराची शिवपिंड ठेवतात, परंतु घरातील देवघरामध्ये सर्वात छोटी शिवपिंड ठेवावी. त्यानंतर बालकृष्ण आणि गणपतीची मूर्ती कुठे ठेवावी? ह्या दोनही मूर्ती एकाच पायरीवर ठेवावी. गणपती प्रथम पूज्य आहेत. बालकृष्ण आनंद, प्रेम आणि संततीचे प्रतीक आहेत.
दोन्ही मूर्ती स्वच्छ आणि एकमेकांच्या जवळ ठेवाव्यात. त्यानंतर दिवा कसा लावावा? देवघरात शक्यतो दिवा देवांच्या उजव्या बाजूला ठेवावा. दिव्याची ज्योत शक्यतो पूर्व किंवा उत्तर दिशेकडे राहील याची काळजी घ्यावी. संध्याकाळी दिवा लावल्यानंतर तो लगेच विझवू देऊ नये. त्यानंतर अगरबत्ती कुठे लावावी? अगरबत्तीचा धूर हा थेट देवांच्या चेहऱ्यावर जाऊ नये. अगरबत्ती देवघराच्या बाजूला ठेवावी. सुगंध संपूर्ण घरात पसरावा हा त्यामागचा उद्देश आहे. देवांना फुले कशी अर्पण करावीत? नेहमी ताजी फुले देवांना अर्पण करावीत. कोमजलेली फुलं देवांना ठेवू नये. निर्मल्य हे रोज काढावे. देवपूजा करण्याच्या आधी देवघरातील निर्मल्य काढून घ्यावे आणि त्यानंतरच दिवा लावून देवपूजा करावी. देवघरात कासव कुठे ठेवावे आणि का ठेवावे? कासव हे धातूचे असावे. देवघरात ठेवण्यासाठी पंचधातू, पितळ किंवा चांदीचे कासव असावे. देवघरात काचेचे कासव ठेवू नये. कासव हे लहान ताटलीत ठेवावे. या ताटलीमध्ये प्रथम तांदूळ ठेवावेत आणि तांदळात देवघरात कासव ठेवावे. कासव हे स्थैर्य, दीर्घायुष्य आणि सकारात्मक ऊर्जा यांचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे देवघरात कासव ठेवणे अत्यंत शुभ आहे. त्यानंतर कवड्या किती ठेवाव्यात? कवड्या हे लक्ष्मीचे प्रतीक आहे, म्हणून 11, 21 अशा कवड्या ठेवाव्यात. त्याची नियमित पूजा करावी. देवघरामध्ये गाय वासराची मूर्ती असावी. ही अत्यंत शुभ मानली जाते. गाय म्हणजे सर्व देवतांचे निवासस्थान आहे. वासरू म्हणजे प्रेम, समृद्धी आणि वंशवृद्धीचे प्रतीक आहे. ही मूर्ती घरातील वाढवण्याचे प्रतीक मानली जाते. त्यानंतर गजलक्ष्मी म्हणजेच 2 हत्ती का ठेवावेत? देवघराच्या खालच्या भागात किंवा प्रवेशाजवळ 2 हत्ती आणि मध्ये लक्ष्मीचे स्वरूप म्हणजे गजलक्ष्मी ठेवण्याची परंपरा आहे. हत्ती हे ऐश्वर्य, स्थैर्य आणि राजवैभवाचे प्रतीक आहेत. दोन्ही हत्ती लक्ष्मीवर जलाभिषेक करत आहेत असे स्वरूप समृद्धीचे प्रतीक मानले जाते. हे ठेवताना दोन्ही हत्ती एकमेकांकडे किंवा लक्ष्मीकडे तोंड करून ठेवावेत. देवघरात आणखी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? तर देवघर नेहमी स्वच्छ असावे. तुटलेल्या मूर्ती ठेवू नका. देवघरात अनावश्यक वस्तू ठेवू नका. रोज दिवा लावा. रोज नामस्मरण करा. आठवड्यातून एकदा संपूर्ण देवघर स्वच्छ करा. देवांच्या मूर्ती एकावर एक ठेवू नका. देवघर सुंदर असणं महत्त्वाचे आहेच, पण त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि सात्विक. योग्य दिशेला देवघर, योग्य पद्धतीने देवांची स्थापना आणि मनापासून केलेली पूजा यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहते आणि मनालाही शांतता मिळते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कुटुंबांपर्यंत, आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. श्री स्वामी समर्थ.